शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे. आपण बघतोय की महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस हे कृषी क्षेत्राचं उत्पादन हे वाढत चाललेलं आहे आणि अशा बदलत चाललेल्या वाढत चाललेल्या कृषी उत्पादनाचं आपल्याला शास्त्रीय पद्धतीनं साठवणूक किंवा संरक्षण किंवा व्यवस्थापन करणं हे काळाची गरज आहे आणि या दृष्टीनंच कृषी गोदाम ही एक संकल्पना नव्याने उदयास येत चाललेली आहे. आपण बघतोय की राज्यभरामध्ये कृषी मालाला जर का शाश्वत बाजारपेठ हवी असेल, या सर्वांचं जर का आपल्याला नुकसान टाळायचं असेल तर कृषी गोदाम हा एक उत्तम पर्याय आहे आणि या दृष्टीनेच आज आपण एका विशेष भागाचं आयोजन केलं आहे. आजचा आपला विषय कृषी गोदाम योजना यशोगाथा आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यामध्ये उपलब्ध आहेत तेलगाव बुद्रुक तालुका धारूर जिल्हा बीड येथील बन्सी ज्ञानोबा धुमाळ कृषी पायाभूत सुविधा व मूल्यवर्धन साखळी संस्थेचे मार्गदर्शक श्री महेंद्र धुमाळ सर. सर, आजच्या भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. खरं तर ही जी आपली संस्था आहे तर या संस्थेची जी पार्श्वभूमी ही आपण थोडक्यामध्ये काय सांगाल की आपल्याला संस्था स्थापन करण्याची प्रेरणा कशा प्रकारे मिळाली? माझी वडिलोपार्जित वंशपरंपरागत 18 एकर जमीन होती. माझे आजोबा ज्ञानोबा माधवराव धुमाळ शेतीबरोबरच छोटे व्यवसाय व त्यांना देखील सामाजिक कार्याची आवड होती. त्या अनुषंगाने त्यांनी 1966 बीड परे रस्त्यालगत जमीन खरेदी केली व मित्राच्या मदतीने भागीदारीतून लाकडी मशीन, किराणा दुकान, कपड्याचं दुकान आणि त्याचबरोबर छोटे व्यवसाय सुरू केले आणि ते दीर्घकाळपर्यंत भागीदारीमध्ये चांगल्या प्रकारे चालले. वडील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन होते. ती 4 ते 5 गावाची संस्था होती. त्यामध्ये असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. स्वस्त धान्याच्या दुकानाच्या माध्यमातून अनेक लोकांना मदत केली. वडिलाच्या व आजोबाच्या विचाराचा मी प्रेरणा घेतली. मी 1992 शालेय शिक्षण जिल्हा परिषदेला दिंडोरीमधून पूर्ण केले. 92 महाविद्यालयीन शिक्षण योगेश्वरी महाविद्यालय येथून अंबाजोगाईतून पूर्ण केले. तसेच 98 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी महाविद्यालय अकोला या ठिकाणी BSc कृषीचे पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. तसेच 2000 डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून MSc कृषी महाविद्यालय परभणीतून प्रथम श्रेणीत विस्तार शिक्षणामध्ये पूर्ण केली. घरची परिस्थिती सर्वसाधारण असताना व आर्थिक परिस्थिती असताना नोकरी करण्याची आवश्यकता भासू लागल्याने 2 वर्ष मी 2001 ते 2 लुपिन केमिनो हा कंपनीमध्ये विक्री अधिकारी, 2003 ते 4 गजानन सहकार साखर ऊस विकास अधिकारी, तसेच 2004 ते 5 कृषी विद्यालय बाहेगावन येथे अधीक्षक कृषी विद्यालय अर्थात प्राचार्य म्हणून कामकाज पाहिले. तसेच 2005 ते 8 पंचायत समिती माजलगाव येथे ग्राम विकास अधिकारी म्हणून कामकाज पाहिले व 2008 मी सहकार खात्यामध्ये सहकार अधिकारी म्हणून कामकाजाला सुरुवात केली. आपलं गाव, आपलं घर, आपलं कुटुंब किंवा परिसर सोडून न करता आपण त्यांच्या उत्थानासाठी काहीतरी केलं पाहिजे या विचाराने मी प्रेरित झालो आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मदतीने 2014 मी 1000 मेट्रिक टनचा प्रकल्प उभा केला व पत्नीच्या व मुलाच्या मदतीने या कामाचा श्रीगणेशा केला. आपण ही जी संस्था स्थापन केली तर ही संस्था स्थापन करण्यामागचा जो आपला उद्देश होता किंवा संस्था स्थापन करण्यामागची आपली भावना काय होती? आलेल्या अनेक संस्थांशी व्यक्तीशी संबंध, प्रशासनात आलेले संबंध व पाहिलेले प्रकल्प आणि कबीराने त्यांच्या दोह्यामध्ये सांगितलं की बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर का न पंथी को छाया, फल लगे हे अति दूर. त्याचप्रमाणे आपण घेतलेलं ज्ञान, शिक्षण, अनुभव, प्रशिक्षण किंवा कौशल्य हे सतत समाजाला किंवा कुणाला तरी उपयोग झालं पाहिजे. उपयुक्त नाही झालं तर एखाद्या ज्याप्रमाणे साठवलेलं पाणी त्याप्रमाणे त्याचा उपयोग होणार नाही. आणि या सर्वांच्या प्रेरणेमधून मी हा निर्णय घेतला, प्रकल्प चालू केला. या प्रकल्प सुरू करताना माझी एक प्रमुख इच्छा होती की कृषी विद्यापीठामध्ये कृषी अर्थशास्त्र शिकताना मी पाहिलेलं होतं, स्वतः शेतीमध्ये करताना पाहिलेलं होतं की अनेक की शेतकऱ्याला माल आहे ते साठवणुकाअभावी किंवा वित्ततारणाअभावी काही भावाने विकावा लागतो. म्हणजे शेतमालाचं स्वच्छता, प्रतवारी, वेष्टनीकरण व नामकरण
त्याचबरोबर शेतमाल तारण शास्त्रीय पद्धत शेतमाल साठवून त्यावर तारण यामधून 10 ते 15% मूल्यवर्धन करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आम्ही 14ला प्रकल्प चालू केला. त्याचबरोबर हक्काचे केंद्र स्थापन करणं. तेलगावमध्ये आमची मोंडाविरहित परिसर एक लहान गाव आहे, पण दळणवळणाच्या चांगल्या सुविधा आहेत. तर 20 ते 25 किलोमीटर बाजारपेठ, मग त्यामध्ये जाणारा खूप मोठा वेळ, पैसा, श्रम देखील अपव्यय होतो, तो टाळणं आणि स्थानिक परिसरामध्ये अत्याधुनिक सर्व सुविधा अल्प दरामध्ये उपलब्ध करणं या सामाजिक हे उत्तरदायित्वाने प्रेरित होऊन मी कामकाजाला सुरुवात केली. कोणतीही संस्था जर का आपल्याला स्थापन करायची म्हटली तर तो एकटा व्यक्ती करू शकत नाही. याच्यामध्ये काही शासकीय संस्था किंवा इतर संस्थांची आपल्याला काही मदत झाली का? मी काम करत असताना 2008मध्ये एक सहकार विभागामध्ये आलो. सहकार विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, मग सहकार आयुक्तालय पुणेमधील असोत, त्याचबरोबर शासकीय संस्था असोत, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील असोत किंवा विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर, सर्वांनी मला वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन, मदत व सतत प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर यामध्ये असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावातील काही मित्र, नातेवाईक, आमचे मेहुणे यांनी देखील वेळोवेळी मला मदत केली. कुठलीही संस्था जर का चांगल्या प्रकारे प्रगती करत असेल तर नक्कीच ह्या सर्व प्रगती करत असताना त्याच्यामध्ये काही अडचणी किंवा काही टप्प्यावरती तुम्हाला असं जाणवलं असेल की आता आपण कुठेतरी थकलोय किंवा मला ह्या अडचणी निर्माण होतात, तर या अडचणीविषयी आपण काय सांगाल आणि त्यावरती आपण कशा प्रकारे मात केली? मी प्रकल्प सुरू केला. सर्वात मोठी अकृषी परवाना पद्धती होती. त्यामध्ये माझं आपलं धारूर तहसीलचे तहसीलदार, नायब तहसीलदार व आमचे मित्र या सर्वांनी मोठी मदत केली. बीडचे नगर रचनाकार यांनी विशेष मोलाचं योगदान दिलं. त्याचबरोबर आता की माझी घराची परिस्थिती देखील जेमतेमच होती, पण त्यावेळेला मला आता जवळपास 25% आसपास निधी उपलब्ध करणं आवश्यक होता. वडिलोपार्जित मी काही भूखंड विकलेले होते. त्याचबरोबर मी ते भूखंडाचा वापर इकडे केला आणि काही घरामध्ये आपलं सुवर्ण कर्ज केलं, पगार तारण काही कर्ज केलं आणि स्वनिधी मी मोठ्या जिद्दीनं उभारला. बँकेनं देखील खूप मोठ्या मदतीनं मला वेळोवेळी मदत केली आणि हा प्रकल्प सुरू केला. परंतु हे प्रकल्प करत असताना आणखीन एक महत्त्वाचे की 11 महिन्याचा जो प्रकल्प होता त्या सुरुवातीचा तो देखील लांबत गेला. कालावधी वाढला लेबरमुळे किंवा काही परिस्थितीमुळं आणि मग त्याच्यामुळे थोडी नुकसान होऊ लागली. दुसरं म्हणजे हा जो प्रकल्प उभा केला तर उभा केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे हा ग्रामीण भाग व मोंडा विरहित परिसर होता. त्याच्यामुळे तो वर्षभर चालण्याऐवजी ते 8 महिने हंगामी स्वरूपात होता आणि ठेवीदारांनी जो माल ठेवलेला आहे तर तो माल ते प्रति महिन्याला पैसे न देता किंवा भाडे न देता ते 3-4 महिन्याला देऊ लागले. मग ती ओढताना होऊ लागली. मात्र आम्ही उसनवार करून मित्र नातेवाईकाच्या मदतीनं, वित्तीय संस्थेच्या मदतीनं वेळोवेळी हे केलं आणि जो बँकेने आमच्यावरच्या सार्थ विश्वास टाकला होता तो आम्ही पूर्ण केला. शासकीय तर महामंडळ आहेत, काही विभाग आहेत, तर यांचा आपण काही सहभाग करून घेतला किंवा यांची आपल्याला कशा प्रकारे आर्थिक मदत झाली? भारत सरकारचं कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय शेतकरी बांधवासाठी व ग्रामीण विकासासाठी खूप मोठ्या योजना राबवत. त्याच्यामध्ये कृषी विपणन निरीक्षण निर्देशनालय, डायरेक्टर ऑफ मार्केटिंग इन्स्पेक्शन म्हणतो आपण, तर त्यांनी एक महत्त्वाची योजना राबवलेली आहे. ते म्हणजे एकात्मिक कृषी पायाभूत निधी योजना, इंटिग्रेटेड स्कीम फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग. ती 2004ला सुरू झाली. तिच्यामध्ये 2014मध्ये तिचं नामकरण ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कृषी विपणन सुविधा योजना म्हणून झालं. तर 2014मध्ये आपण पहिल्यांदा जो प्रकल्प उभारला होता ह्या योजनेमध्ये ग्रामीण भांडारांमध्ये उभारला होता. सदरील प्रकल्प हा एकूण 36 लाखाचा होता. त्यामध्ये कर्ज जे आहे ते 28 लक्ष व स्वनिधी हा 8 लक्ष होता. तर तो आणि 12 लक्ष रुपये आम्हाला त्यावेळेला सबसिडी मिळाली, अनुदान मिळालं त्या प्रकल्पाला. त्याचबरोबर त्यावेळेला व्याजदर मात्र 12 ते 13% होता. व्याजदर जास्त. तर आणि मग नंतर ह्याच्या मदतीतून आम्ही 19मध्ये आपलं एक संकुला चेक उभारणी केली. ती देखील जवळपास 70 लाखाचं कर्ज आणि 58 लाखाचा स्वनिधी होता. बँकेने तो देखील आम्हाला मदत केली. आणि तिसरं म्हणजे 2023मध्ये ॲग्रिकल्चर मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चर ही योजनाच्या मदतीनं 2,35,00,000चे 3 वेअरहाऊस उभारले. म्हणजे 2-2 हजाराचे 2 आणि 1 हजाराचे 5,000 मेट्रिक टनाचे आणि एक स्वच्छता प्रतवारी व वेष्टनीकरण प्रकल्प उभारला. तर तो 1,11,00,000चा होता. पहिल्या प्रकल्पामध्ये जवळपास 75% कर्ज आणि 25% म्हणजे 1,76,00,000चं कर्ज होतं आणि 58 लाखाचा स्वनिधी होता. तसेच स्वच्छता व प्रतवारी प्रकल्प 1,11,00,000चा होता. त्यामध्ये 75 कर्ज म्हणजे 83 लाख कर्ज व 27 लाख रुपये स्वनिधी होता. तर पहिल्या प्रकल्पामध्ये आम्हाला 1,000 रुपये प्रति टन किंवा प्रकल्प 33 म्हणजे जवळपास 46 लाख रुपयाचं अनुदान एकूण मिळालं. आणि पहिल्या प्रकल्पाचं 12 असं एकूण आतापर्यंत आम्हाला स्टोरेजसाठी 56 लाख रुपयाचं
अनुदान शासनाने मंजूर केलं. त्याच्यामध्ये आता मागलचं अनुदान मागलच्या प्रकल्पाचं बाकी आहे. तसेच स्वच्छता व प्रतवारी या प्रकल्पामध्ये जवळपास प्रकल्प किमती 33 किंवा 30 लाख रुपये, तर 15 लाख रुपये आलेले आहेत. 15 लाख रुपये आता मंजूर होतील. म्हणजे अशा प्रकारे आम्हाला ह्या 2 प्रकल्पामध्ये जवळपास 62 लाख साठवणुकीला व 30 लाख याला असे 90 लाख रुपयाचं अनुदान मिळालं. परंतु अनुदान जे पाठीमागचं आहे ते उशिरा मिळेल, त्यामुळे याचा खूप मोठा भुर्दंड पडावा लागला. दुसरी योजना आम्ही हे म्हणजे घेतलेली म्हणजे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, हां AIF म्हणतो त्याला. तर ह्या योजनेनं खूप मोठा दिलासा बँकेला आणि प्रकल्पाला देखील दिला. की पहिल्या ह्याच्यामध्ये सदरील कर्ज हे वाणिज्य होतं, त्याच्यामुळे 12 ते 13 व्याजदर होता. परंतु ह्या योजनेमध्ये हा व्याजदर 9% आला व परतावा 3% मिळाला. म्हणजे एकूण जवळपास पहिलं 13चं 12 ते 13चं आणि हे 6चं म्हणजे व्याजदर हा 50%वर आला. त्याचबरोबर ह्यामध्ये 2 कोटीची थक हमी व पत हमी देखील शासनाने आम्हाला दिली. आणि क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फंड फॉर स्मॉल मायक्रो अँड मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु उद्योगासाठी जी योजना आहे तिचा देखील हिला लाभ झाला. आणि त्यामुळं काय झालं की ह्या प्रकल्पाची जी जोखीम होती बँकेची आणि प्रकल्पाची कमी झाली आणि बँकेला आणि आम्हाला प्रकल्पाला खूप मोठा दिलासा मिळाला. ह्या दोन्ही योजनेचा आम्ही इथं वापर केलेला आहे आणि यामधून जवळपास 60 टनी वजन काटा, त्याचबरोबर इतर देखील पायाभूत सुविधा आम्ही उभारलेल्या आहेत. तर महाराष्ट्र ग्रामीण बँक व ज्या इतर वित्तीय संस्था आहेत तर या सर्वांची आपल्याला हे काय करत असताना म्हणजे कशा प्रकारे मदत झाली याच्यामध्ये? या प्रकल्पाला खरं जे व्यासपीठ आमच्या विचारांना मिळवून दिलं ते म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँकेने. महाराष्ट्र ग्रामीण बँक जर नसती तर ह्या प्रकल्पाची मला आता कल्पना देखील करता आली नसती. एक सिंहाचा वाटा त्यांचा आहे. 2014 मध्ये आपण 1000 मेट्रिक टन उभारलं. 28 लाख तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कर्ज होतं. आम्ही सदरील कर्ज विहित वेळेत विहित मुदतीच्या आतमध्ये भरलं. ऋणानुबंध निर्माण झाला. पुन्हा आम्हाला संकुलासाठी कर्ज उभारलं, ते देखील आम्ही परतफेड केलं. आत्मविश्वास निर्माण झाला. बँकेचा देखील आमच्यावर विश्वास निर्माण झाला. आणि ह्या दुसऱ्या योजनेला देखील 3,46 लाख रुपयाचा एकूण कर्ज, 2,35,000चा एक प्रोजेक्ट आणि 1,11,00,000चा. त्याच्यामध्ये जवळपास 75% दोन्ही प्रकल्पामध्ये कर्ज म्हणजे जवळपास 2,59,00,000 लाखाचं कर्ज आणि 98 लाखाचा स्वनिधी होता. तर आम्ही हे जो सर्व जे आहे ते व्यवस्थित परतफेड केली, उसनवारीने केली आणि बँकेचा विश्वास सार्थ झाला आणि बँकेमुळेच आमच्या विचारांना किंवा याला व्यासपीठ मिळालं. बँकेचं योगदान खूप मोठं महत्त्वाचं. आता सध्याचा जर का विचार केला तर सद्यस्थितीमध्ये संस्थेची परिस्थिती आपली कशा प्रकारे आहे? 2014चा प्रकल्प आम्ही पूर्णपणे परतफेड केलेली आहे. आता हे मागलचे 2 प्रकल्प संकुल मात्र चालू आहे. संकुलाचं जवळपास 70 लाखाचं कर्ज आमचं 20 लाखापर्यंत आलेलं आहे. आणि ह्या प्रकल्पाचं देखील 1,76,00,000 जे कर्ज होतं वकारगृहाचं ते जवळपास 1 कोटीच्या आसपास आलेलं आहे. आणि स्वच्छता प्रतवारीचं देखील 50पर्यंत आलेलं आहे. आता जर हे अंतिम अनुदानाची तपासणी झालेली आहे. अंतिम अनुदान जर मिळालं तर आम्ही रिकव्हरी करण्याचा वेगाने प्रयत्न करूत आणि बँकेने टाकलेला विश्वास आम्ही अनेक सार्थ करूत आणि बाकीच्या प्रकल्पाला आणि बाकीच्या ग्राहकाला देखील आमचा जो एक पथदर्शी प्रकल्प आहे, वेळेत पैसे घेणं, वेळेत फेडणं, हीची एक आदर्श निर्माण करून देतो. संस्थेमार्फत ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यासाठी आपण कोणकोणते विविध उपक्रम राबवत आहेत? सुरुवातीला 1000 मेट्रिक टन व नंतर 5000 असं 6000 मेट्रिक टनाचं आम्ही वकारगृह उभारलेलं आहे. त्याच्यामध्ये 1000 टनाचे 2 व 2 हजाराचे 2 आणि जवळपास 60 ते 70 हजार क्विंटल माल शास्त्रीय पद्धतीने साठवणूक करून त्याच्यावर कर्ज देण्याची आमच्या प्रकल्पाची क्षमता आहे. दुसरं म्हणजे 2 ते 3 टन प्रति तासाने स्वच्छता प्रतवारी वेष्टनीकरण नामकरणाचा प्रकल्प उभारला आहे. आणि ह्या प्रकल्पामुळं जो साठवणुकीचा कालावधी वाढणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धात्मक दराने आम्ही शासकीय हमी भावाने व EDM सारख्या एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या मदतीने धान्य खरेदी चालू केले, त्यामुळे लोकांना स्पर्धात्मक दर मिळत आहे. आणि साठवणुकीतून 10 ते 15% मूल्यवर्धन होत आहे व भावाचं देखील असं 20% आमच्या उद्दिष्टाप्रमाणे मूल्यवर्धन चाललेलं आहे. कुठल्याही संस्थेची जर का आपण प्रगती जर म्हटलं तर लोक त्यांना किती प्रकारे भेट देतात. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असतो म्हणजे संस्थेची सध्याची आर्थिक स्थिती. कारण संस्थेची जर का आर्थिक स्थिती चांगली असेल तर तो शेतकऱ्यासाठी अजून विविध उपक्रम राबवू शकतो. तर सध्याच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण काय सांगाल? संस्थेची आर्थिक परिस्थिती आम्ही सर्व कर्ज नियमितपणे भरणा केलेली असून ते पूर्ण आहेत. त्याचबरोबर आता काही विकासाचे कामं राहिले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही जसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे करूत. आम्ही त्या ठिकाणी प्रशस्त वाहनतळ उभारलेला आहे. दुसरं म्हणजे प्रशस्त अग्निशमन यंत्रणा उभारलेला आहे. पुन्हा म्हटलं तर स्वच्छतागृह, 60 टनी वजन काटा,
शेतकरी भवन, हमाल भवन, विद्यार्थ्यासाठी अभ्यासिका आणि सुसज्ज प्रयोगशाळा व प्रशिक्षण केंद्र देखील आम्ही छोट्या लहान प्रमाणात बनवत आहे. अनेक विविध प्रशिक्षणाचं नियोजन करून आम्ही ते यशस्वी केले आहेत. की संस्था ही जी तुम्ही आता वेगवेगळे प्रकार सांगितले तर याच्यामध्ये संस्थेची स्वतःची काही उत्पादनं आहेत का किंवा काही ब्रँड आहेत का? आमच्या भागातील रब्बी दगडी ज्वारी म्हणून एक सरळ वाण आहे. तर तो त्याची भाकरी जी आहे ती नरम असते आणि त्याचा जो कडबा देखील जनावरांसाठी चांगला असतो. तर त्या ज्वारीचं स्वच्छता प्रतवारी करून 10, 20, 30, 40, 50 किलोमध्ये आम्ही आकर्षक रंगामध्ये व सुवर्णरथ व गुलाब या नावाने ब्रँडिंग केले आहे. तसेच आमच्या बालाघाट परिसरातील पिवळी ज्वारी किंवा भेंडी ज्वारी म्हणून नाही, आयुर्वेदिकदृष्ट्या मधुमेही व रक्तदाबाच्या लोकांना चांगली आहे. त्याचबरोबर वंशी गहू म्हणून एक चांगला कुसाळाचा एक गहू आहे. त्याचबरोबर एक बाजरीचे काही देशी वाण त्या डोंगरपट्ट्यात घेतले. या सर्वांचा आम्ही 10, 20, 30 अशा ग्राहकांच्या गरजेनुसार पॅकिंग करून व आकर्षक रंगामध्ये देणार आहोत व ब्रँडिंग आम्ही चालू करण्याचे प्रयत्न आहेत. आता आपण जे ज्वारीचा जो उल्लेख केला तर त्याचं काही आरोग्याच्या दृष्टीने काही महत्त्व आहे का विशेष असं काही? हां, ते भेंडी ज्वारी किंवा पिवळी ज्वारी ही जी ज्वारी ती जवळपास 6 महिन्याच्या कालावधीची असते. तिच्यामध्ये आयर्न आणि कॉपर कंटेंट असतं आणि व्हिटॅमिन एचं खूप मोठं प्रमाण असतं आणि ती ज्वारी रक्तदाब आणि मधुमेह या रोगासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि थोडी चवीला ती कडवट असते परंतु आरोग्यासाठी खूप चांगली आहे आणि जवळपास तिची भाकरी देखील एक म्हणजे गहू पिकाप्रमाणे असते. चारा देखील चांगल्या दर्जाचा असतो. नाही, आता इतर मार्केटमध्ये आपण जी ज्वारी खातो आम्ही तर त्या ज्वारीमध्ये ना आपण जी ज्वारी तुमच्या भागातली विशेष सांगताय याच्या दरामध्ये पण काही तफावत आहे का? हा, दरामध्ये आहे आणि ती ज्वारी आमच्या बालाघाटच्या धारूर परिसरातच पिकली जाते कारण तिचं उत्पादन कमी असल्या प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी कमी असल्यामुळे तिचा जास्त वापर नाही. परंतु घरगुती खाण्यासाठी किंवा आरोग्यासाठी ती अतिशय उत्तम आहे. संस्था सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम राबवते तर त्याच्यामध्ये काही जे ठराविक उपक्रम आहे त्याच्यामधले यशस्वी उपक्रम नक्की कोणकोणते? भारत सरकारने 2007 मध्ये वखार अधिनियम पास केला. 25 ऑक्टोबर 2010ला त्याची अंमलबजावणी झाली व 27 ऑक्टोबर 2017 मध्ये वखार विकास व नियामक प्राधिकरण वेअरहाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना झाली. भारताच्या विविध राज्यामध्ये हा विषय समोरती सूचितला असल्यामुळं केंद्राचे कायदे आणि राज्याचे कायदे होते. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये एक वाक्यता नव्हती. बरेच कायदे हे आता मुंबई वखार अधिनियम 1900 कालबाह्य झालेले होते, त्याच्यात त्रुटी निर्माण झाल्या होत्या. तर केंद्राने खूप ह्या कायद्यामध्ये बदल करून एक सर्वव्यापी संघस्तरीय एक कायदा आणला आणि त्याच्यामध्ये एक आधुनिक संकल्पना म्हणजे इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसिप्ट परक्रम्य भंडार चलन पावती हा उपक्रम त्यांनी चालू केला. ही सर्वात स्वस्त, पारदर्शक, किफायतशीर, चलनक्षम आणि तात्काळ भेटणारी कर्ज प्रक्रिया आहे. आज सर्व वकारगृह WDRAच्या माध्यमातून विविध संस्थाशी राबविले जाणार आहेत. आम्ही पहिल्यांदा याचं रजिस्ट्रेशन केलं आणि प्रत्यक्ष ह्या ENWRचा वापर शेतकऱ्यांना मिळवून दिला. मराठवाड्यात पहिलंच वकारगृह खाजगी होतं की आम्ही हे अत्याधुनिक संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून केलेला उपक्रम होता. याबाबत आम्ही विशेष म्हणजे WDRAच्या माध्यमातून व नॅशनल इलेक्ट्रॉनिक रिपॉझिटरी व कंट्री वाईड कमॉडिटी रिपॉझिटरी ENWRचे इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्वाचे जागरूकता मोठे कार्यक्रम घेतले. तसेच केंद्र शासनाच्या सहकार विभागाअंतर्गत राष्ट्रीय सहकार प्रशिक्षण परिषद धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंध संस्थान नागपूर NCT त्यांचे देखील आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आम्ही ट्रेनिंग केले आणि त्यांना देखील 1 दिवसाचे प्रशिक्षण 120 शेतकऱ्यांना आम्ही घ्यायला लावले. आणि विविध प्रशिक्षणा माध्यमातून नवीन वखार कायद्या व ENWRमध्ये जागृतीचा खूप मोठा उपक्रम आम्ही घेतला आणि तो यशस्वी केला. तर खाजगी वखारगृहांनी एवढा मोठा कार्यक्रम करणं एक महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प होता. दुसरं म्हणजे आम्ही एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवासाठी फक्त 50 रुपयामध्ये 24 तास संपूर्ण संगणकीकृत 60 टन इलेक्ट्रॉनिक काट्याची वजन केली. एवढ्या अल्प दरामध्ये वजन काट्याची सुद्धा शेतकऱ्याला देणारं एक मला तर वाटतं आपल्या परिसरातील पहिलंच गोडाऊन आहे. परंतु आम्ही सेवेचं व व्यवसायाचं व्यापारीकरण किंवा बाजारीकरण न करता त्याला सामाजिक चेहरा दिला. विविध उपक्रमाचे यशस्वी राबवून शेतकरी भवन, हमाल भवन, कृषी विभागाचे प्रशिक्षण आणि जनजागृती या माध्यमातून प्रकल्पाला सामाजिक व मानवी चेहऱ्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. आता पण बोलता की आपण उल्लेख केला की वखार पावती योजना, तर याविषयी थोडक्यात काय सांगाल? ही वखार पावती योजना नक्की कन्सेप्ट काय आणि याचा परिसरातील शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ होतो? वखारची संकल्पना एक पुरातन काळापासून आहे परंतु ती मर्यादित भागातच होते म्हणजे बंदर हे. परंतु आज आधुनिकीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण याच्या माध्यमातून वखार विषय ग्रामीण भागामध्येही त्याची आवश्यकता व किंबहुना व वापर चालू झालेला आहे.
तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई वकार अधिनियम 1959 होता. आता ते मुंबई वकार अधिनियम हे झालेला होता त्याचा जवळपास 50-60 वर्ष ह्याच्यामध्ये बदल होणं आवश्यक. एक साधी एक पावती होते वकार ग्रह त्यावेळेला विमे जे आहेत विमा हे सर्वसाधारणप्रमाणे चोरीला गेल्याचा विमा जळाल्याचा विमा होता. परंतु आता आधुनिक संकल्पनेमध्ये फ्रॉड झालेले विमे येते आपण त्याला फिडिलिटी इन्शुरन्स म्हणतो. या नवीन मॉडर्न कन्सेप्ट झाले. आणि पहिले जे मुंबई वकार अधिनियमात चालत होते विविध राज्याचे विविध कायदे होते त्याच्यामध्ये खूप अडचणी येत होत्या. ती कालबाह्यता होती परिस्थिती सापेक्ष नव्हते त्याच्यामध्ये ह्याला म्हणजे आपलं सायबर किंवा संगणकीय याचं देखील पाठबळ मिळालं ENWRला. पुन्हा मग मध्ये काही कोलॅटरल मॅनेजमेंटनी एक CM रिसिप्ट म्हणून एक कन्सेप्ट आणला होता. इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल रिसिप्ट आणि इलेक्ट्रॉनिक नॉन निगोशिएबल रिसिप्ट अशा दोन हे मॉडर्न कन्सेप्ट आहेत. सगळ्यात एक व्हर्जिन म्हणजे अत्याधुनिक संगणक प्रणालीचं ते रूप आहे. आणि याच्यामधून भविष्यामध्ये वकारग्राहाला किंवा ग्राहकाला खूप मोठे फायदे मिळणार आहेत. आज ते सर्व जे ह्याचे बाजार आहेत ते आपल्या भांडवल बाजाराशी किंवा शेअर बाजाराशी जोडले जाणार आहेत आणि त्यामधून वायदे बाजारातून खूप मोठं त्याला चालना मिळेल. नक्कीच. आता आपण ही जी संस्था ग्रामीण भागामध्ये काम करते तर आपली संस्था आपला तालुका आपला जिल्हा किंवा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांचा कशा प्रकारे फायदा होतो नक्की? आम्हाला पहिली बाजारपेठ 20 किलोमीटर माजलगाव 45 किलोमीटर परळी व 24 होती. म्हणजे आज तिथं जायचं म्हणले तर त्या व्यक्तीचा पूर्ण दिवस जाणार होता. आज जर 100 किलोला किंवा एका क्विंटलला जर तिथं ट्रान्सपोर्ट जर म्हटलं तर 100 रुपये 110 रुपये क्विंटल आहे त्याच्यापेक्षा जास्तच आहे. ह्या सर्व सुविधा मिळाल्यामुळे जवळ 10 रुपयामध्ये म्हणजे 90 रुपये एका क्विंटल मागं एका शेतकऱ्याचा किंवा व्यापाऱ्याचा किंवा उद्योजकाचा फायदा झाला. दुसरी म्हणजे त्यांचं स्थानिक परिसरामध्ये सर्व सुविधा अत्याधुनिक सुविधा स्वच्छता प्रतवारी वेष्टनीकरण शेतमाल तारण राबवले त्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचला. त्याचबरोबर त्यांचं शेतमालाचं 10 ते 15% मूल्यवर्धन झालं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्याचा खूप मोठा फायदा झाला. आणि हे फायदा घेत आहेत लोक अभिप्राय मत देत आहेत. आता एका शेतकऱ्यांनी थोड्या दिवसापूर्वी 4200 रुपयांनी सोयाबीन आणलं होतं त्यावेळेला बाजारात भाव त्याला पैशाची गरज होती. 4200 रुपयांनी त्याने आणून टाकलं आणि आपण त्याला तात्काळ शेतमाल तारण करून दिलं. 2 महिन्यामध्ये त्याचा 5600 भाव झाला. म्हणजे जवळपास एकूण 50,000 रुपये त्यावेळेला यायचे त्याच्याऐवजी त्याला 66,000 रुपये आले. म्हणजे एकूण त्याच्या भावामध्ये 16,000 रुपयाचा. तर त्यांनी आणलेली हमाली वकारग्राहाचा खर्च 400 रुपये हमाली 200 रुपये व बँकेचं व्याज 400 रुपये 1,000 रुपये म्हणजे 1500 रुपये त्यावेळेच्या ह्या काळामध्ये बदलणार. आणि हेच मूल्यवर्धन साखळीचं जवळपास 10 ते 15% वर्धन करणं हे आमचं काम आहे. आणि ते उद्दिष्ट माझ्या प्रकल्पाच्या एका शेतकऱ्याच्या मुलांनी ते साध्य झालं याचा मला सार्थ अभिमान आहे. नक्कीच सर की आपली ही जी संस्था आहे या संस्थेचं भविष्यातील नियोजन काय आहे? आपण आम्हाला शासकीय खरेदीला थोडी अडचण खरेदी विक्री संघाने थोडं एक अडचणी येऊ लागल्या म्हणून आम्ही कृषी प्रक्रिया सहकारी संस्था सहकारी विभागामार्फत उभी केली. आणि या सहकारी आता आम्ही आतापर्यंत प्रकल्पावर फक्त स्वच्छता प्रतवारी वेष्टनीकरण नामकरण म्हणजे प्राथमिक कृषी प्रक्रिया करतो. आता आम्ही ह्या संस्थेच्या माध्यमातून दाल प्रक्रिया करणार आहोत. म्हणजे ह्याच्यातून एकूण ह्या प्रकल्पामध्ये आमचे 10 ते 15% मूल्यवर्धन आता 3 ते 5% म्हणजे 15 ते 20% मूल्यवर्धन आम्ही भविष्यात करणार आहोत. आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला चांगलं खाजगी उद्योजक आणि शासनाची खरेदी या दोन्हीचा स्पर्धात्मक दर देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामधून त्याचं आणखीन मूल्यवर्धनाला चालना मिळणार आहे. दुसरं म्हणजे आम्ही भविष्यामध्ये चौधरी चरण सिंग नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द ॲग्रिकल्चर मार्केटिंग जयपूर गोखले इन्स्टिट्यूट ऑफ द पॉलिटिकल सायन्स पुणे आणि तिथले विद्यार्थी देखील नाबार्डमार्फत आमच्याकडे अध्ययनासाठी आले त्याचे फोटो आम्ही हे केलेले आहेत. दुसरं म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ द सोशल सायन्सेस मुंबई व डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्याशी आम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्रासाठी तसेच एक विपणनासाठी अध्ययन केंद्र म्हणून करार करणार आहोत. आणि कृषी विपणनाच्या अभ्यासाला महत्त्व देणार आहोत. त्यामध्ये मान्यवर शेतकरी व्यापारी उद्योजक यांच्या भेटी त्यांना आपल्या मदतीने मार्गदर्शन आणि ह्या आम्ही देखील सुविधा करणार आहोत. भविष्यामध्ये आमच्या प्रकल्पाने हर्षद सल्ला व मार्गदर्शन केंद्र केलं आहे. आम्हाला भेट देणारे उद्योजक व्यापारी असो त्यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणं त्यांच्या उभारणीमध्ये मदत करणं आणि त्याचबरोबर त्यांच्या समस्याच्या अनुषंगाने ज्यावेळेप्रमाणे समुद्रातील दीपस्तंभ त्या जहाजांना धोक्याचा इशारा देतो तसे इशारे देऊन एक चांगल्या प्रकारे एक काम करणं हे आमचं मोफत सल्ला व मार्गदर्शन केंद्र चालू आहे. तसंच आणखीन महत्त्वाचं म्हटलं तर या प्रक्रियेच्या माध्यमातून भविष्यामध्ये आम्ही एक अत्याधुनिक प्रयोगशाळा तिथं उभारणी करणार असून सर्व शेतमालाचे जागच्यावरच आम्ही शास्त्रीय पद्धतीनं त्याची
परीक्षण करणार आहोत. राज्यामधील जे इतर शेतकरी आहेत प्रत्येक जिल्ह्यामधील किंवा जे उद्योजक आहेत यांना आपला एक शेवटचा एक मोलाचा सल्ला कशा प्रकारे राहील? शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके सगळी सुविधा सोन्यासारख्या काही भावाने घेतो, पण त्याचं उत्पादन झाल्यावर मात्र तो काय करतो? मातीच्या भावात विकतो. मग तो कसा जिवंत राहणार? ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती किती जगला त्यापेक्षा तो कसा जगला, आणि त्या व्यक्तीने किती कमवलं त्यापेक्षा कशा प्रकारे कमवलं. शेतीमध्ये उत्पादन निघालं म्हणजे सर्व झालं नाही, त्या उत्पादनाला भाव काय मिळाला, त्याचं मूल्यवर्धन काय झालं हे महत्त्वाचं आहे. आणि हाच नियम वापरण्यासाठी आपण कृषी अर्थशास्त्र, कृषी व्यवस्थापन शास्त्राचे मूलभूत नियम, तत्त्वे आणि सिद्धांताचा वापर शेतीमध्ये करणं आवश्यक. शेतीकडे एक पारंपरिक घटना म्हणून नाही तर व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणं. बाजारपेठेमधील जो चढ उतार आहे याच्यामध्ये जर का शेतकऱ्याला टिकायचं असेल तर मालाची शास्त्रोक्त पद्धतीनं साठवणूक करणे ही काळाची गरज आहे. आपण जी शेतकरी बंधूंना माहिती दिली, राज्यातील असंख्य शेतकरी हे आपल्या कृषी गोदाम योजनेचा लाभ घेतील व आपल्याकडे बघून प्रेरित होतील. आपण या कार्यक्रमामध्ये आलात, शेतकरी बंधूंना अतिशय सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार आणि आपल्या भावी वाटचालीसाठी